नाशिकच्या येवल्यात अपघातांचे सत्र सुरूच असून अनेक निष्पापांचे बळी यात जात आहेत. वाढलेली अवजड वाहनांची वाहतूक हे प्रमुख कारण असून सकाळच्या सुमारास कोटमगाव उड्डाणपुलावर येवल्याहून कोटमगावच्या दिशेने जात असताना दुचाकीला पाठीमागून टँकरने धडक दिली. या धडकेत कुसुम बाळू कोटमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार तरुण किरकोळ जखमी आहे. दरम्यान पळून जाणाऱ्या टँकर चालकाला नागरिकांनी पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले. या दुर्दैवी घटनेनंतर वाढलेल्या आणि विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रशासन गप्प का आहे असा सवाल निर्माण झाला आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेली अतिक्रमणे काढणार केव्हा असा देखील सवाल निर्माण झाला आहे. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.